हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी रिसेंटली लॉ सीईटी दिलेली आहे 2025 मध्ये, अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। तसेच जे विद्यार्थी पुढच्या वर्षी लॉ सीईटी देतात अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ तितकाच महत्त्वाचा असणार आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम मध्ये पर्सेंटाइल कसं कॅल्क्युलेट केलं जातं, तुमची जी मेरिट लिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रँक कसा दिला जातो, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत। तसेच लॉ सीईटी मध्ये किती मार्क्स मिळाले म्हणजे पासिंग होते हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगा। मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटी अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी बॅचेस ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू करत आहोत। या बॅचेस मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळतात, संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा या बॅचेस मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात। तर विद्यार्थी मित्रांनो, बॅचेसला जॉइन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून हा कोर्स तुम्ही जॉइन करू शकता। आणि जे विद्यार्थी 2027 मध्ये लॉ सीईटी देण्याची तयारी करत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फाउंडेशन बॅचेस ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू केलेले आहेत। तर त्या बॅचेसला पण तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती इन्क्वायरी करून जॉइन करू शकता। तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर विद्यार्थी मित्रांनो, सीईटी मध्ये सीईटी सेल जी आहे ती पर्सेंटाइल का वापरते? आपण एक्झाम देतोय, आपल्याला समजा एक्झाम मध्ये 120 मार्काची आपली एक्झाम आहे, तर 120 पैकी आपल्याला जेवढे मार्क पडतायत तेवढ्या स्कोरवरती सीईटी सेल मेरिट का लावत नाही? हा एक महत्त्वाचा प्रश्न इथे आहे। पर्सेंटाइल वापरायचं रिझन काय? ते रिझन आपण याच्यामध्ये जाणून घेऊयात। तर पहिली गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, आपली जी एक्झाम होती ती वेगवेगळ्या सेशन मध्ये होते। म्हणजे सकाळचं सेशन, दुपारचं सेशन आणि संध्याकाळचं सेशन, अशा 2-3 सेशन मध्ये आपली एक्झाम होते। दुसरी गोष्ट म्हणजे काही सेशन इझी येत आहे, काही सेशन अवघड येत आहे। काही सेशन मध्ये मुलं जे आहे ते चांगलं परफॉर्म करतायत। जसं आपण पाहिलं की आपल्या एक्झाम मध्ये सकाळचं सेशन जे होतं ते खूप इझी आलं होतं बऱ्याच वेळेस, आणि दुपारचं जे सेशन आलं ते अवघड आलं, संध्याकाळचं सेशन काही ठिकाणी इझी आलं। तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या सेशन मध्ये ही एक्झाम होते, वेगवेगळ्या सेशनची टफनेस किंवा हार्डनेस जी आहे ती जास्त असते। तर ही जी हार्डनेस आणि टफनेस वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या सेशन मध्ये येते, त्याच्यामुळे काही विद्यार्थी चांगले परफॉर्म करताय, काही विद्यार्थी जे आहे ते पेपर टफ असल्यामुळे पुअर परफॉर्म करताय। तर याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये त्यासाठी नॉर्मलायझेशन किंवा पर्सेंटाइल ही कॉन्सेप्ट वापरली जाते। तर मग हे नॉर्मलायझेशन करताना किंवा पर्सेंटाइल काढताना नेमकं केलं काय जातं? कन्सिडर करा की एक पहिली शिफ्ट होती, त्याच्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला मिळाले 100 मार्क आणि दुसऱ्या शिफ्ट मध्ये पेपर टफ होता म्हणून त्या विद्यार्थ्याला मिळाले 80 मार्क। तर आता तुम्हाला जे सेकंड शिफ्ट मध्ये 80 मार्क मिळाले आहेत ते नॉर्मलाइज करतात, ते पर्सेंटाइल कॅल्क्युलेशन मध्ये घेतात, जेणेकरून त्याची जी लेवल आहे ती शिफ्ट 1 जी होती ज्याच्यामध्ये 100 मार्क एखाद्या विद्यार्थ्याला मिळाले असतील त्या लेवलला ते मॅच केले जातात। तर मग असंही होऊ शकतं की सेकंड शिफ्ट मध्ये ज्या विद्यार्थ्याने पेपर दिलेला आहे त्याला जरी कमी मार्क मिळाले असले तरी पण पेपर टफ असल्यामुळे त्या बॅच मधल्या इतर विद्यार्थ्यांना सगळ्यांनाच पेपर टफ गेला असेल, आणि त्यातले त्यात या विद्यार्थ्याला जर चांगले मार्क्स मिळाले असतील तर नॉर्मलायझेशन मध्ये मे बी तुमचा शिफ्ट 1 पेक्षा जास्त पर्सेंटाइल कन्सिडर केला जाऊ शकतो। आता हे कसं करतात आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहणारच आहोत। थोडक्यात काय होतंय, नॉर्मलायझेशन केल्यामुळे जी मार्कामध्ये येणारी अनफेअरनेस आहे ती इथे रिमूव्ह केली जाते। तुमचा जो स्कोर आहे, तुमचा जो परफॉर्मन्स आहे तुमच्या शिफ्ट मधल्या मुलांसोबत, तुमच्या शिफ्ट मधल्या विद्यार्थ्यांसोबत कंपेअर केला जातो, त्याच्यावरनं तुमचा पर्सेंटाइल स्कोर दिला जातो। तर मित्रांनो, यामध्ये काही कन्सेप्ट आहेत ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे। पहिला आहे रॉ स्कोर। रॉ स्कोर म्हणजे ऍक्च्युअल तुम्ही तुमच्या सीईटी मध्ये तुमचा जो पेपर होता त्याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले त्याला रॉ स्कोर म्हटलं जातं। आणि पर्सेंटाइल स्कोर हा नॉर्मलाइज स्कोर असतो, हा शिफ्टला कंपेअर करून हा स्कोर दिला जातो, ज्याच्यामध्ये तो 0 पासून 100 पर्यंत असतो। तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो, इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे। जर तुमचं पर्सेंटाइल 85 असेल याचा अर्थ असा की तुमचे जे मार्क आहेत ते तुमच्या शिफ्ट मधल्या 85% कॅन्डिडेट्स पेक्षा चांगले मार्क्स तुमचे आहेत। आता विद्यार्थी मित्रांनो, पर्सेंटाइल स्कोर जो कॅल्क्युलेट केला जातो तो एका फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट केला जातो। त्याचा फॉर्म्युला आहे पर्सेंटाइल इज इक्वल टू 100 into number of candidate who scored less than or equal to your raw score divided by total candidate in a shift। म्हणजे तुमच्या शिफ्ट मध्ये असणारे टोटल कॅन्डिडेट्स, त्याच्यानंतर नंबर ऑफ कॅन्डिडेट्स ज्यांनी तुमच्या स्कोर पेक्षा कमी स्कोर केलेला आहे, असे विद्यार्थी।
तर समजा 2000 विद्यार्थी तुमच्या शिफ्टमध्ये एक्झाम देत आहेत. तर 1500 विद्यार्थी असे आहेत की ज्यांचा स्कोर जो आहे तो तुमच्या स्कोर एवढा किंवा तुमच्या स्कोरपेक्षा कमी स्कोर त्यांनी त्या पेपरमध्ये केलेला आहे. तर अशा वेळेस तुमचं जे पर्सेंटाईल असेल ते 75 इथे येणार आहेत. आता याच्यामध्ये काही नियम असतात, याच्यामध्ये काही रूल असतात, जसं की जो हायेस्ट स्कोरर असेल त्या शिफ्टमध्ये त्याचं पर्सेंटाईल हे 100 कन्सिडर केलं जातं. लोएस्ट स्कोरर जो असतो त्या शिफ्टमध्ये त्याला लोएस्ट पर्सेंटाईल इथे दिलं जातं, म्हणजे कमीत कमी पर्सेंटाईल त्याला असतं. आता पर्सेंटाईल जे आहेत ते प्रत्येक शिफ्टसाठी वेगवेगळे कॅल्क्युलेट केले जातात आणि नंतर ते एकत्र मर्ज केले जातात आणि तुम्हाला फायनल रिझल्ट जो आहे तो दिला जातो. म्हणजे तुमच्या शिफ्टमध्ये तुम्ही किती चांगलं परफॉर्म केलंय याच्यानुसार तुमचं पर्सेंटाईल ठरतं, ना की फर्स्ट शिफ्टचा विद्यार्थी आहे त्याला पेपर सोपा होता, त्याला खूप चांगले मार्क्स मिळाले असतील म्हणून तुमचं पर्सेंटाईल कमी होईल असं नाहीये. तुमच्या शिफ्टमध्ये तुमच्या टफनेसला तुम्ही किती चांगलं स्कोर केलं याच्यावरनं तुमचं पर्सेंटाईल ठरतं. ते सर्वस्वी तुमच्या पेपरवरती डिपेंड असतं आणि तुम्ही कसे अटेम्प्ट केलेत क्वेश्चन आणि किती रॉ स्कोर तुम्हाला मिळालाय बाकीच्या विद्यार्थ्यांना कंपेअर करता त्याच्यावरनं तुमचं पर्सेंटाईल ठरतं. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजण्यासाठी काही कंपॅरिझन दिलेले आहेत. समजा सेशन 1 झालं आणि त्या सेशन 1 मध्ये डे 1 आहे, बॅच पहिली होती, तिथे पेपर जो होता तो खूप इझी निघाला. समजा टॉपरला तिथे 82 मार्क मिळाले, 82 मार्क मिळाले पेपरमध्ये, तो त्याचा रॉ स्कोर झाला. आता पर्सेंटाईलच्या रूलनुसार ज्या विद्यार्थ्याला हायेस्ट मार्क त्या शिफ्टमध्ये मिळाले असतील त्याचं पर्सेंटाईल 100 कन्सिडर होईल. आता दुसरा विद्यार्थी त्याच्या शेजारी बसलेला होता, त्याने थोडा कमी अभ्यास केला होता, त्याला 70 मार्क मिळाले. आता जर त्याच्या बॅचमध्ये त्याच्या शिफ्टमध्ये किंवा हे जे दोन विद्यार्थी ज्या शिफ्टमध्ये एक्झाम देतात तर त्या शिफ्टमध्ये 70 आणि 70 पेक्षा कमी मार्क्स असणारे जे विद्यार्थी आहेत ते 81.81% विद्यार्थी आहे असं आपण कन्सिडर केलं तर त्याचं पर्सेंटाईल झालं 81.81. आता कन्सिडर करा सेशन 2 आहे. सेशन 2 मध्ये पेपर थोडासा अवघड आला. पेपर अवघड आल्यामुळे विद्यार्थ्यांना मार्क्स कमी मिळाले. आता टॉप स्कोरर जो आहे त्याला 70 मार्क मिळाले. आता टॉप स्कोरर जो असणार आहे त्याला 70 मार्क मिळाले म्हणजे त्याचं पर्सेंटाईल होईल 100. त्याच्यानंतर त्याच बॅचमध्ये त्याच शिफ्टमध्ये दुसरा विद्यार्थी आहे त्याला 65 मार्क्स मिळाले आणि त्याला 65 मार्क्स मिळाले पण त्या शिफ्टमध्ये 90.90% विद्यार्थी जे आहेत अशा विद्यार्थ्यांनी 65 किंवा त्याच्यापेक्षा कमी मार्क्स मिळवले. तर या केसमध्ये त्या विद्यार्थ्याचं जे पर्सेंटाईल होईल ते 90.90 होईल. म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता शिफ्ट 1 जी होती त्याच्यामध्ये 70 मार्क्स मिळालेला विद्यार्थी 81.81 पर्सेंटाईल वरती आला. पण सेकंड शिफ्ट मध्ये 65 मार्क्स मिळवलेला विद्यार्थी 90.90 एवढ्या पर्सेंटाईल वरती आला. म्हणजे थोडक्यात झालं काय, त्या शिफ्टमध्ये त्या विद्यार्थ्यांनी कसं परफॉर्म केलंय, तुमचा पेपर टफ असो दुसऱ्या बॅचचा पेपर सोपा गेलेला असो तुमचं पर्सेंटाईल वरती त्याचा इफेक्ट होणार नाहीये. इफेक्ट कशाचा होतोय, तुम्ही तुमच्या सेशनमध्ये तुमच्या पेपरमध्ये कसं परफॉर्म केलंय त्याच्यावरनं तुमचं पर्सेंटाईल ठरणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की एका शिफ्टमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे स्कोर हे सारखे येऊ शकतात, पर्सेंटाईल हे सारखे येऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा केसेसमध्ये जर टाय होत असेल तर तिथे काही रूल्स वापरले जातात, काही टाय ब्रेकर वापरले जातात. तर प्रायमरी टाय ब्रेकर जो आहे तो म्हणजे हायर रॉ स्कोर. समजा दोन विद्यार्थ्यांना सारखे पर्सेंटाईल असतील तर त्यांचा रँक कसा डिसाइड होणार, तर तो रँक पहिली गोष्ट एकतर रॉ स्कोर वरनं रँक डिसाइड होतो. आता पर्सेंटाईल तर सगळ्यांचे कॅल्क्युलेट केले जातात, इझिली कॅल्क्युलेट होतात, पण रँक देताना इथे काही पॅरामीटर वापरले जातात. आता दोन विद्यार्थ्यांचं पर्सेंटाईल जर सारखं असेल तर त्या विद्यार्थ्यांचं रँकिंग कसं करणार. आता रॉ स्कोरच्या माध्यमातून इथे रँकिंग केलं जातं. उदाहरण दिलंय तुम्हाला, कॅन्डिडेट ए दिलाय ज्याचा रॉ स्कोर हा 82 आहे, कॅन्डिडेट बी चा रॉ स्कोर हा 80 आहे. आता त्यांचे जे पर्सेंटाईल आहेत त्यांच्या शिफ्ट नुसार हे 100 पर्सेंटाईल त्यांचे आलेले आहेत. आता यांचे पर्सेंटाईल सारखे आलेत पण यांचा रँक कसा ठरवायचा. आता रँक ठरवण्यासाठी त्यांचा जर आपण रॉ स्कोर पाहिला तर ए चा जो रॉ स्कोर आहे म्हणजे ऍक्च्युअल त्याला सीईटी मध्ये पेपरमध्ये किती मार्क्स मिळालेत त्याच्यावरनं त्याचा रँक ठरेल. आता बी ला 80 मार्क मिळाले पण ए ला 82 मार्क रॉ स्कोर मिळालेला आहे, त्याच्यामुळे 82 चा जो रँक आहे तो कधीही 80 वाल्याच्या रँक पेक्षा हा जास्त असणार आहे. ठीक आहे.
दुसरी गोष्ट, आता रॉ स्कोर सुद्धा जर सारखे असतील तर रॉ स्कोर जर सारखे असतील तर बरेचसे एक्स्ट्रा पॅरामीटर इथे वापरले जातात. जसं की कॅन्डिडेटचं एज असेल तर त्याच्यामध्ये ओल्डर कॅन्डिडेट जे आहेत त्यांना प्रेफरन्स दिला जातो. त्याच्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डर असते, नेम वाईज सुद्धा इथे प्रेफरन्स दिला जातो. किंवा इथे मल्टिपल पॅरामीटर असतात, जसं की तुमचे ग्रॅज्युएशन मधले मार्क तेही सीईटी कन्सिडर करू शकते, त्याच्यानुसार ते पॅरामीटर ठरवू शकतात. म्हणजे मल्टिपल पॅरामीटर आहेत, त्याच्यावरनं टाय ब्रेक केला जातो. आता जर समजा विद्यार्थी मित्रांनो रॉ स्कोर पण सेम आला, एज पण सेम आलंय, पर्सेंटेज पण सेम आलेत, सगळं काही सेम आलंय आणि अल्फाबेटिकली सुद्धा डिसाइड होत नाहीये कुणाला प्रेफर करायचंय, तर अशा वेळेस सब्जेक्ट वाईज मार्क सुद्धा कन्सिडर केले जातात, म्हणजे सेक्शन वाईज मार्क थोडक्यात. म्हणजे कुठल्या सेक्शन मध्ये पेपरमध्ये तुम्हाला किती मार्क आहेत त्याच्यावरनं सुद्धा तुमचं रँक जे आहे ते डिसाइड केलं जाऊ शकतं. समजा एक्स्ट्रीमली रेअर केस आहे, सेक्शन मध्ये सुद्धा सारखे सारखे मार्क येतात, तर अशा वेळेस रॅन्डम कम्प्युटराइज्ड लॉटरीच्या माध्यमातून रँकिंग ठरवली जाते, बाकीचे कुठलेही क्रायटेरिया इथे ऍप्लिकेबल नसतील तर. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण काही महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या, जसं की नॉर्मलायझेशन जे केलं जातं ते रँकिंग देताना, पर्सेंटाईल देताना, मार्क्स असाइन करताना फेअरनेस यावी रिझल्टमध्ये त्याच्यासाठी नॉर्मलायझेशन वापरलं जातं. पर्सेंटाईल जे आहे ते तुमच्या शिफ्टमध्ये इतर विद्यार्थ्यांना कंपेअर करता तुमचा स्कोर कसा आहे, तुमचा परफॉर्मन्स कसा आहे त्याच्यासाठी पर्सेंटाईल वापरलं जातं. हायर पर्सेंटाईलमुळे चांगली रँक मिळते. तर याच्यामध्ये मे बी तुमचे रॉ मार्क कमी असतील पण तुम्हाला रँक ही चांगल्या पर्सेंटाईलमुळे मिळू शकते. त्याच्यानंतर पर्सेंटाईल जे आहे ते 7 डेसिमल पर्यंत तुम्हाला दिलं जातं, त्याच्यामुळे टाय जे आहेत ते इथे मिनिमाइज केले जातात. त्याच्यानंतर जर पर्सेंटाईल मॅच होत असतील तर ज्याचा रॉ स्कोर हाय आहे त्याला रँक जास्त दिली जाते. रॉ स्कोर जर इथे मॅच होत असेल तर एज, नेम, रोल नंबर, त्याच्यानंतर सेक्शन वाईज मार्क याच्यानुसार रँक ठरवला जातो. आणि जर सगळेच क्रायटेरिया इथे फेल होत असतील तर कम्प्युटराइज्ड पद्धतीने रॅन्डम सिलेक्शन करून सुद्धा रँकिंग इथे दिली जाते. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न राहिला की सीईटी मध्ये पासिंग किती मार्कला आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी 2025 मध्ये एक्झाम दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की सर पासिंग किती मार्कला असेल आणि किती मार्क्स मिळाले म्हणजे आम्ही ही सीईटी पास होऊ. तर इथे लक्ष द्या, इथे मी तुम्हाला मागच्या वर्षीची मेरिट लिस्ट दिली आहे आणि हा मेरिट लिस्ट जी आहे त्या मेरिट लिस्टचा हा शेवटचा कॅन्डिडेट आहे, ज्याला सीईटीचं जे पर्सेंटाईल आहे ते 0.000 मिळालंय. त्याच्यानंतर 0.0117675 असंही पर्सेंटाईल एका विद्यार्थ्याला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, सीईटी मध्ये पासिंगचा क्रायटेरिया कुठलाही नाहीये. तुम्हाला 1 मार्क मिळाला तरी तुम्ही पास आहात. ही जी एक्झाम आहे ती एंट्रन्स एक्झाम आहे, एलिजिबिलिटी एक्झाम नाहीये. एंट्रन्स एक्झाम असल्यामुळे तुमचे जे स्कोर आहे, तुमचे जे रँक आहेत, पर्सेंटाईल आहेत, ते फक्त डिसाइड करतात की तुम्हाला कुठलं कॉलेज भेटेल. तुम्हाला चांगले पर्सेंटाईल मिळाले, चांगलं कॉलेज भेटेल. तुम्हाला कमी पर्सेंटाईल मिळाले, तुम्हाला मे बी प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं लागेल. तर अशा पद्धतीने या एक्झाम मध्ये पास फेल अशा पद्धतीचं काहीही क्रायटेरिया नसतो. इथे फक्त चांगला रँक, चांगलं पर्सेंटाईल, गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज किंवा प्रायव्हेट कॉलेज तुमचे पर्सेंटाईल डिसाइड करतात की तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्याल. त्याच्यामुळे इथे पासिंगचा क्रायटेरिया नाहीये, सगळे विद्यार्थी याच्यामध्ये पास होतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं पर्सेंटाईल विषयी. पर्सेंटाईल कॅल्क्युलेट कसं करतात आणि सीईटी मध्ये पासिंगसाठी किती मार्क लागतात ते आपण डिस्कस केलं. तर महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी जी बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू केलेली आहे. याच्यामध्ये 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटी अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी या बॅचेस असणार आहेत. तर या बॅचेस मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात, त्याच्यानंतर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर संपूर्ण अभ्यासक्रमावरती इथे आधारित इथे अवेलेबल आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातात. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. तसेच तुमची एक्झामच्या दृष्टिकोनातून प्रॅक्टिस चांगली होण्यासाठी 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा या बॅच मध्ये प्रोव्हाइड केले जातात. तर या बॅचेसला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये हा कोर्स तुम्ही परचेज करू शकता. जे विद्यार्थी 2027 मध्ये लॉ सीईटी देत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फाउंडेशन कोर्स ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू करत आहोत. तर त्या बॅचेसला तुम्ही जॉईन करत असाल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि इन्क्वायरी करून बॅचला जॉईन करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.